कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या शिवीगाळीनंतर शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या मितेश पाटीलला गडब येथील युवकाला मारहाण करण्यात आली होती। उपचार घेत असताना मितेशचा मृत्यू झाला। यानंतर आता मितेश पाटीलला न्याय देण्याची मागणी गडब गावातील ग्रामस्थांनी केली आहे। अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चचे देखील आयोजन करण्यात आले होते। प्रशासनाने लवकरात लवकर मितेश पाटीलच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। माझं असं मत आहे की आपण या जी वाढती गुन्हेगारी आहे ती कशामुळे वाढते तर ज्यांना आपण पाठबळ देतो त्याच्यामुळे ते गुन्हेगारी वाढत जाते। त्या गुन्हेगारीला आला बसण्यासाठी जो कोण सहकार्य करणारे असतात त्यांना सुद्धा हे न्याय शिक्षा झाले पाहिजे या मताशी मी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराऊतच्या सर्व सदस्य सरपंच वतीने मी सांगतो की जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य राहील आणि माझे वैयक्तिक सहकार्य सुद्धा राहील आणि कुठलीही मदत लागली तरी सर्व माझे सहकार्य राहील। आणि या आपल्या मितेश पाटीलला न्याय देण्यासाठी आपण जसे आता एकजुटीने राहिलात त्याला न्याय मिळेपर्यंतही आपण एकजुटीने राहावं। गडब गावचा एक होतकरू सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक तरुण आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे। त्याचं कारण जरी वेगळं असलं तरी पण एका गरीब कुटुंबावरती फार मोठा हा आघात झालेला आहे की ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ह्या आरोपींना फाशीची शिक्षा या ठिकाणी होणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जोपर्यंत याची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या गुन्हेगारांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जामीन होताच कामा नाही याचा मी या ठिकाणी आग्रहाने या ठिकाणी उल्लेख करेन। जर या ठिकाणी त्यांना जामीन झाला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची जी माणसं आहेत जे आरोपी आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही आखोदेशी पाहिलेले आहे।